तर मी डॉक्टर पल्लवी तोटे, डॉक्टर पल्लवी तोटेच आयुर्वेदा टॉक या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे। आजचा आपला विषय आहे PCOD आणि सर्व काही। भारतामध्ये दर 5 महिलांमध्ये एका महिलेला PCOD हा आजार उद्भवत आहे। काल ओपीडीला एक फिमेल पेशंट आली, वय होतं 18 वर्ष। मेन कंप्लेंट होती की दिवसेंदिवस वजन वाढते आहे आणि चेहऱ्यावर केस येत आहेत। संपूर्ण हिस्ट्री घेतली असता असे कळले की तिला 3 ते 4 महिन्यातून एकदाच पिरियड्स येतात व सोनोग्राफी व इतर रक्त तपासण्या याच्याने डायग्नोसिस झाले की तिला PCOD हा आजार आहे। PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज। पॉली म्हणजे मल्टिपल, सिस्ट म्हणजे गाठ। या आजारामध्ये स्त्रीबीजाशयामध्ये खूप असे छोटे छोटे अपक्व असे स्त्रीबीज तयार होतात आणि काय होतं की जनरली जे नॉर्मली स्त्रीबीजाशयातून एक असं पक्व बीज हे बाहेर पडतं प्रत्येक महिन्याला आणि जर त्याच काळामध्ये संबंध झाले तर ते बीज शुक्राणू आणि स्त्रीबीज हे फर्टिलाइज होतो व गर्भधारणा होते। परंतु जर ते फर्टिलाइज नाही झाले तर जी बेबीच्या वाढीसाठी जी गर्भाशयातली आतली वॉल एंडोमेट्रियम जी तयार होत असते ती बेबी तिथे स्थापना न झाल्यामुळे, गर्भधारणा न झाल्यामुळे ती वॉल आणि हे बीज जे आहे ते मेन्सेस थ्रू हे बाहेर पडत असतं। परंतु पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज या आजारामध्ये अनेक इमॅच्युअर फॉलिकल तयार होतात आणि त्यातलं एक सुद्धा पक्व असं फॉलिकल नसतं, मॅच्युअर असं फॉलिकल नसतं। त्यामुळे ते बाहेर येत नाही व त्यामुळे फर्टिलायझेशन व नेक्स्ट प्रोसिजर होत नाही। यामध्ये काय होतं की जे हार्मोनल इम्बॅलन्स होतं सायकल डिस्टर्ब झाल्यामुळे व स्त्री शरीरात जे अगदी थोड्या प्रमाणात पुरुषाचं हार्मोन असतं टेस्टोस्टेरॉन ते जास्त प्रमाणात वाढायला लागतं। त्यामुळे चेहऱ्यावर केस यायला सुरुवात होतात। यासोबतच वजन वाढतं, पिरियड्समध्ये अनियमितता आढळते, चिडचिडेपणा होते, असे अनेक लक्षणे असतात। यासोबतच हेअरफॉल हे लक्षणसुद्धा बरेच पेशंटमध्ये आढळते। म्हणून काय आहे की हा आजार जो आहे तो वेळेत डायग्नोज होणं फार गरजेचं आहे। आता पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम आणि डिसीजमध्ये काय फरक आहे? जसं डिसीजमध्ये 1-2 लक्षण असू शकतात, जसे पिरियड्स अनियमित येणे व थोडं वजन वाढतं आहे। पण सिंड्रोममध्ये जसं केस पण गळत आहे, चिडचिडेपणा पण होत आहे, वजन वाढते आहे, अनियमितता खूप आहे पिरियड्समध्ये, असे अनेक लक्षणे एकासोबतच आढळून येतात। तर हा आजार जो आहे तो वेळेत ठीक न केल्यामुळे त्या स्त्रीला डायबिटीज होण्याचं प्रमाण, थायरॉईड होण्याचं प्रमाण, यासोबतच इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढतं। त्यामुळे याचं वेळेत निदान होणं गरजेची गोष्ट आहे। हा केवळ एक डिसीज नसून हा पूर्ण शरीरातील जे चयापचय आहे, मेटाबॉलिझम आहे, जे आपली पचन संस्था आहे, त्या सगळ्यांचं डिस्टर्बन्स या आजारामुळे होतं। तर हा आजार कुठल्या कारणामुळे होतो? हा आजार जो आहे तो जास्त मैद्याचे पदार्थ खाणे, जसं ब्रेड, पिझ्झा, बर्गर आदी पदार्थ जास्त प्रमाणात खाणे, एक्सरसाइज झिरो करणे, कुठल्याही प्रकारचा व्यायाम न करणे, फ्रीजमधले काढून अतिशय चिल वॉटर पिणे व यासोबतच लेट नाईटपर्यंत जागरण करणे आणि स्ट्रेसचं जे आहे ते मॅनेजमेंट न करणे, असे कारणे याच्यामध्ये आहे निर्माण करणारे। तर यामध्ये काय आहे की वेळेत डायग्नोसिस जर केले तर स्त्री वंध्यत्वाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात हे कमी होऊ शकते। आता याच्यावर काय उपाय आहे? याच्यावर आम्ही पंचकर्म थेरपी, यासोबतच औषधी उपचार, यासोबतच आहार विहारातील बदल सांगतो व एक्सरसाइज, योगा, ॲटलिस्ट 45 मिनिट वॉकिंग करणे हे गरजेचे असते। या आजाराचं जे समूळ नष्टीकरण आहे, हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी आपल्याला आहार विहारातील बदल व पंचकर्म थेरपी, औषधी उपचार व एक्सरसाइज नियमितपणे करणे फार गरजेचं असते। तरच हा आजार हा कमी कालावधीमध्ये बरा होतो, पूर्णपणे बरा होतो। त्यामुळे याचा जो पिरियड आहे बरं होण्याचा तो 3 महिने ते 1 वर्ष असा पण असू शकतो, कंटिन्युअस औषध घेऊन सुद्धा। कारण काय आहे की जर तुम्ही आहार विहारात बदल केला नाही, रोज एक्सरसाइज केली नाही तर हा आजार बरं होण्याला फार वेळ लागतो। त्यामुळे याचं वेळेत निदान करून घेणं फार गरजेची गोष्ट आहे। पिरियड्स येणाऱ्या प्रत्येक मुलीकडे तिच्या आईने लक्ष द्यायला हवे की तिला पिरियड्स येत आहे की नाही, आपल्या मुलीला रेग्युलर फ्लो व्यवस्थित मेन्सेसच्या वेळेस असतो की नाही, की खूप जास्त असतो किंवा खूप कमी असतो। यासोबतच
तिची चिडचिडेपणा वाढली आहे का, वजन फार वाढलं आहे का, या गोष्टीकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. कारण या गोष्टीकडे वेळेत लक्ष दिले तर याचे जे पुढचे होणारे कॉम्प्लिकेशन आहे ते आपल्याला टाळता येतील. त्यामुळे हा व्हिडिओ मी आजचा हा जो आजार आहे तो खूप वाढत आहे. 5 पैकी एका मुलीला PCOD हा आढळून येत आहे. त्यामुळे याच्याबद्दल माहिती लोकांना मिळावी व याचे लवकर प्रिव्हेन्शन व्हावे या हेतूने बनविलेला आहे. तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब व एक शेअर केल्यामुळे हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ज्याला गरज आहे त्याला लवकर ट्रीटमेंट मिळू शकते व फर्दर होणारे जे कॉम्प्लिकेशन आहे अनेक महिलांमधले ते टाळता येते. त्यामुळे या व्हिडिओला जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.